सुरक्षा यंत्रणांची 7 मे रोजी मॉकड्रिल घ्या. नागरी सुरक्षेसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाचे सर्वच राज्यांना निर्देश. भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. विद्यार्थी आणि नागरिकांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण द्या. अलर्टसाठी हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवा. गृहमंत्रालयाच्या सर्वच राज्यांना सूचना. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत रशियाचा भारताला पाठिंबा. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा पंतप्रधान मोदींसोबत फोनवरून संवाद. पुतीन यांच्याकडून हल्ल्यातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त. पहलगाम हल्ल्यानंतर जपाननं भारताप्रती दाखवलेल्या एकजुटीचा संदेश कौतुकास्पद. भारत जपान संरक्षण संबंध मजबूत करण्यात योगदान दिल्याबद्दल प्रशंसा करतो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांकडून जपान सरकारचे विशेष आभार. पंतप्रधान नरेंद्र मोदी साऊथ ब्लॉकमध्ये मोदींची पीएमओ कार्यालयात संरक्षण सचिवांसोबत बैठक. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची देखील उपस्थिती. भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र. पीएमओ कार्यालयात राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींसोबत थेट. सीबीआय डायरेक्टरच्या नियुक्तीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. बीएसएफमध्ये 18,000 सैनिकांची भरती केली जाणार. बीएसएफला अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय.